येत्या 2 दिवसांमध्ये महाविकास आघाडी जागा वाटप बाबतचा फॉर्म्युला ठरवणार। ठाकरे गट 20 तर काँग्रेस 15 ते 18 जागा लढवण्याची शक्यता। शरद पवार आज पुणे दौऱ्यावर, अमोल कोल्हेंसाठी पवार उतरणार रिंगणामध्ये। शिरूर लोकसभा मतदारसंघाचा घेणार आढावा। लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, 15 मार्च पासून आचारसंहिता लागण्याची शक्यता। मराठा समाजाची लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी, मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास लोकसभेसाठी उमेदवार देणार असल्याचं आवाहन। लोकसभा निवडणुकीसाठी आज दुपारी भाजपची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून लढणार असल्याची माहिती। नाशिकमधील शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत होणार आज बैठक। शेतकऱ्यांसाठी तोडगा निघणार का याकडे सर्वांचं लक्ष। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस, अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांच्या प्रस्तावांना सरकार देणार प्रत्युत्तर। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देऊन मुंबईच्या चैत्यभूमीवर यात्रेचा करणार समारोप। आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात। पहिला पेपर मराठीचा, राज्यातील 16,09,445 विद्यार्थी देणार परीक्षा। अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा ही लोकसभा निवडणूक भाजपच्या कमळ्या चिन्हावर लढवणार असल्याची माहिती। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट।